नागपूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट. मध्यरात्रीच्या पावसामुळे नागपुरातील रामनगर परिसरातले रस्ते जलमय. नागपूर शहरात एका रात्रीत 150 मिलीमीटर पावसाची नोंद. कुही तालुक्यात सर्वाधिक 222 मिलीमीटर पाऊस, तर जिल्ह्यात 23 ठिकाणी रस्ते पाण्याखाली, मार्ग बंद. नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नागपुरातील धापेवाडा ते पाटण सावंगी राजमार्गावरील वाहतूक बंद. चंद्रभागा नदी आणि कोलार नदीचं पाणी पुलावर आल्यानं वाहतूक बंद. नागपुरात पावसामुळे शाळांना सुट्टी, मात्र सरकारी आणि खासगी कार्यालयाला सुट्टी नसल्यानं कर्तव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागपूरकरांची गुडघावर पाण्यातून धडपड. नागपूरच्या सदिच्छा कॉलनीत अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचं नुकसान. घरातील फ्रीजसह घरगुती साहित्याचं आणि साठवलेल्या धान्याचं नुकसान. नागपूरच्या बेसा भागात अनेक घरात शिरलं पावसाचं पाणी. घरात पावसाचं पाणी शिरू नये यासाठी दाराच्या उंबरठ्यावर तात्पुरती 2 फूट उंचीची काँक्रीटची सुरक्षा भिंत. नागपूरच्या बेलतरोडी परिसरात शाळेजवळ साचलं पाणी. या ठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं लोकांना गुडघाभर पाण्यातून काढावी लागते वाट. नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, कोचिंग क्लासेसला सुट्टी जाहीर. पावसामुळे नागपूर प्रशासनाचा निर्णय. नागपुरातील बेसा पिपळा परिसरातील अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. अनेक घरं आणि रिकाम्या प्लॉट्समध्ये शिरलं पाणी, त्यामुळे मोठं नुकसान. संपूर्ण परिसर जलमय झाल्याची ही दृश्य. मुसळधार पावसानं नागपुरातील अनेक रस्ते जलमय. बाजीप्रभू नगर परिसरात रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप. नाल्यांची चांगल्या प्रकारे साफसफाई न झाल्याचा परिणाम. मुसळधार पावसानं नागपूरच्या मनकापूर परिसरात बाबासाहेब आंबेडकर सोसायटीजवळ अनेक घरांमध्ये शिरलं नाल्याचं पाणी. रात्री घरात अचानक पाणी शिरल्यानं लोकांची तारांबळ, इलेक्ट्रिक सामानाचंही नुकसान. नागपूरजवळील हुडकेश्वर गावात नाल्याला पूर. पुरात काही जण अडकले. रेस्क्यू ऑपरेशन सुरू. नागपुरात पावसाचा कहर. नवकन्यानगर भरतवाडा येथील पिवळी नदीच्या काठावरील घरात अडकलेल्या 2 कुटुंबातील 14 जणांना वाचवलं. नागपूर महानगरपालिकेचं सीसीटीव्हीद्वारे पाणी साचलेल्या भागांवर लक्ष. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं अनेक भाग जलमय. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून. पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूरस्थिती सध्या नियंत्रणात. नागरिकांसाठी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सज्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. गोसेखुर्दच्या पाण्यानं गडचिरोली जिल्ह्याला पुराचा तडाखा. गडचिरोली नागपूर आणि गडचिरोली चामोर्शी 2 राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद. वाहनांच्या लांबच लांब रांगा. भंडारा शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती. भोजापूर येथील एका गर्भवती महिलेसह एका कुटुंबातील पोपट्याला सुरक्षित स्थळी हलवलं. 84 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश. गोंदिया जिल्ह्यातील मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती. तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली. गोंदियाच्या देवरीमधील ककोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला. वाहतूक ठप्प, तर ककोडी परिसरातील गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं 2 घरांचं पूर्णतः, तर 10 ते 15 घरांचं अंशतः नुकसान. पावसानं तिरोडा तालुक्यातील पंजारा गावात कुक्कुटपालनाची शेड पडल्यानं मोठं आर्थिक नुकसान. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील मासुलकसा घाट परिसरातील पुलावर मोठं भगदाड. उड्डाण पुलावरील सुरक्षा भिंतही खचली. 6 महिन्यांपूर्वी पुलाचं बांधकाम पूर्ण. कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. वर्ध्यात लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ. जलाशय पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाल नाला धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. पुरामुळे वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद. रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्यानं गावाचा संपर्क तुटला. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील चांदकी इथं यशोदा नदीला पूर. रस्त्याच्या कामासाठी राहणारे 4 जण अडकले. रेस्क्यू करण्यासाठी चमू दाखल. वर्ध्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सरूळ येथे यशोदा नदीला पूर. पुलावरून पाणी वाहत असल्यानं राळेगाव मार्ग बंद झाला. गेल्या 6 तासांपासून मार्ग बंद. वर्ध्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. यामुळे आज वर्ध्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी. जिल्हाधिकारी वानमथी सी यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील 18 महसूल मंडळात अतिवृष्टी. गेल्या 24 तासात 33.40 मिलीमीटर पावसाची नोंद. पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण 100% भरलं. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील मांडवाजवळून वाहणाऱ्या खोनी नदीला पूर. पाटणबोरी ते मांडवा मार्गावरील वाहतूक ठप्प. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वर्धा नदीला पूर, पुलावरून पाणी वाहत असल्यानं वरोरा मार्ग बंद, तर नदी काठावरील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतीला तलावाचं रूप. भंडाऱ्यातील अनेक घरात शिरलं पावसाचं पाणी, सीमेवर तैनात जवानाच्या घरातही शिरलं पाणी. पाणी काढताना वृद्ध दाम्पत्याची परवड, मदतीसाठी प्रशासनाचा कोणी अधिकारी कर्मचारीची अनुपस्थित. गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं वैनगंगा नदीनं 1.5 मीटरनं ओलांडली धोक्याची पातळी. अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावर पावसाचं पाणी, त्यामुळे 35 पेक्षा अधिक गावांचा वाहतुकीचा मार्ग बंद. मुसळधार पावसानं चंद्रपूरच्या गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले. वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिंपळगाव भोसले गावात शिरलं पाणी, पर्यायी मार्गही वाहून गेल्यानं नागरिकांची गैरसोय. चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, चंद्रपूर जिल्ह्याला मोठा फटका. वैनगंगाच्या पुराचा चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील 8 गावांना फटका, नदीकाठच्या 14 कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतर. भंडाऱ्यातील तुमसरच्या बपेरा पुलावर पावसाचं पाणी, महाराष्ट्र मध्य प्रदेशची वाहतूक ठप्प, बावनथडीत अनेक वाहनं रस्त्यावर अडकून. धावत्या 4 चाकी वाहनावर झाड कोसळल्यानं दोघांचा जागीच मृत्यू, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील घटना. अकोल्यातल्या पातूर खानापूर आगीखेड रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघाताचं सत्र, रस्त्यांवरील खड्डे पाण्यामुळे दिसत नसल्यानं वाहनधारकांचे हाल. अमरावतीतील तिवसा तालुक्यात अनेकांच्या शेतात पाणी साचल्यानं मोठं नुकसान, पंचनामे करून प्रशासनानं तात्काळ मदत देण्याची मागणी. बीड जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, अजून 167 पाणी प्रकल्पात केवळ 28% पाणीसाठा शिल्लक, जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा. पावसामुळे मोडकसागर धरण तुडुंब, धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला, मोडकसागर धरणातून 3000 क्युसेकनं विसर्ग. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीतील पूर ओसरण्यास सुरुवात, दुतुंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी. साताऱ्यातील कास पठाराकडे जाणाऱ्या येवतेश्वर घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू. रत्नागिरीच्या खेडमधून रघुवीर घाटात संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला, मोठ्या प्रमाणात जमीन खचल्यानं वाहतुकीच्या दृष्टीनं प्रश्नचिन्ह.